तर हे असे गहू आणले तर आणि मैत्रिणींनो ह्याचं काही आपल्याला प्रमोशन वगैरे काही नाही, मी दाखवणार नाही आहे. ते असे आणलेत. हे तेलाचा डबा, हे केक आणलेत लेकरांना खायला. तर हे काय झालं आहे माहिती आहे का, आता अर्धा क्विंटल जर गहू आणले तर आपल्याला 6 महिने जातात का आहे ना. तर आपण किती 1600ला आणले होते का 6 महिन्याखाली, एक 5 महिन्याखाली समजा ना जवळपास. तर 1600ला तर आता पडले तेच किती 1910 काही बिल. म्हणजे 6 महिन्यात आता 150 रुपये वाढले का. तर 150 रुपये वाढले तर किती महागाई होईल आहे बघा. चला असू द्या, आता आणले तर काय महाग बी झाले स्वस्त बी झालं, आणावं तर लागतंच आहे, त्याला काही इलाज नाही आहे. लेकरांचं असं असतंय ना की कुठली गोष्ट ऐकायची नाही. आता संध्याकाळी मॅगी, आम्ही आलते दिवसभर बाहेरून फिरून, मी म्हणलं जयचं नाद एवढा होता ना की मॅगी मॅगी. मग मी म्हणलं की मॅगी जर करायची तर गावरान पद्धत आपलं सगळं भाज्या वगैरे टाकून करायची तर कर, नाही तर नुसती मॅगी खायची नाही. बरं ऐकलं त्यानं. मग जेवायला दिदी नव्हती आज, आम्हीच होतात. तर म्हणलं मी आता माझं झालं तर 4 वाजता उशिरा जेवण आल्याच्या नंतर बाहेरून. तर मी म्हणलं चला आता आपण बी थोडीशी खेच खावं, मॅगीच खावं. आमच्या मालकानं काय केलं, बाहेरून जाऊन मी हे करूच तर ह्यांनी जाऊन भजे आणले आणि अजून काय डोसा आणला, ते सगळं आणलं. मला माहितच नाही तेवढं आणलेत म्हणल्याच्या नंतर एवढी मॅगी मी केलीच नसती. त्यांना म्हणलं अहो अगोदर सांगत तरी जा बरं. म्हणलं जाऊ दे, एवढं प्रेमानं आणलंय. काही म्हणलं तर म्हणलं अजून राग यायचा म्हणून काही म्हणले नाही. म्हणलं चला असू द्या, कमीत कमी मॅगीला तरी सगळं शिमला मिरची, आपले ग्रीन पीस, टोमॅटो, कांदा सगळं टाकलं आणि व्यवस्थित बटर टाकलं आणि वरून पुन्हा झाल्याच्या नंतर चीज टाकून अशी व्यवस्थित एकदम छान पद्धतीची मॅगी केली. मॅगी तर मॅगी, काय फरक पडतंय. तर चला मी बाहेर काल गेले, बाहेरून आले, खूप म्हणजे खूपच उशीर झाला मैत्रिणींनो. 4 वाजले मला यायला. आल्याच्या नंतर जेवण पुन्हा म्हणजे भूक मोड झाली, भूक मरून गेली माझी, जेवावंच वाटलं नाहीये. नंतर तर म्हणलं आता चला जाऊ द्या, जे थोडी भेंडीची भाजी, कालच्या काय भाज्या वगैरे काही शेअर केलं नव्हतं मी, थोडी भेंडीची भाजी होती, मग ती भेंडीची भाजी थोडी आणि रात्रीची अर्धी भाकरी तेवढंच खाल्ली. पण ती 4 वाजल्यामुळं काय झालं, सगळी भूकमोड बिस्मूड होऊन गेला जेवणाचा सगळा, खावंच वाटलं नाही काही. तेवढंच खाल्लं आणि मग संध्याकाळच्या टाइमला मग म्हणलं ह्यांना नकोच, मला जेवायचंच नाहीये. तर मग म्हणलं असं आता हे आपली मॅगी केली छान अशी, मग खा वाटली मला बी, पण ते वेगळ्या पद्धतीची केल्यामुळं थोडंसं, कारण अगोदरच शिजवून घेतली होती, व्यवस्थित शिजवून पाणी वगैरे त्याच्यातलं सगळं काढून घेतलं आणि नंतर असं थोडंसं पाणी टाकलं आणि ती मॅगी त्याच्यात टाकून असं व्यवस्थित करून घेतलं. बघा मैत्रिणींनो, करून बघा एकदा, खूप मस्त छान. मला एरवी तर मॅगी आवडत नाहीये, पण इतकी छान झालती ना, तर ती एकदम असं आवडीनं खाल्ली. मग मी कधीतरी असं मुलांसोबत, लेकरांचं बी ऐकावं लागतंय ना कधी कधी, त्यांच्या मनासारखं थोडंसं केलं म्हणजे त्यांना बी बरं वाटतंय, खाते. तर एरवी तर तुम्हाला तर माहिती आहे बघा, मी एरवीचं तर माझं कसं असतंय की नाही, मॅगी वगैरे जास्त प्रमाणात मी काही देतच नसते. त्याच्यामुळं हे पहा, हे काय मी तुम्हाला जसं म्हणलं ना, एवढी मॅगी मी कशाला केलीच नसती की नाही. हे असं हे काय चीज टाकलं वरी आणि ती छान लागली ना चीज टाकल्याच्या नंतर. तर बघा आता काय काय आणलंय त्यांनी, म्हणजे सांगितलं नाही, काही नाही, काहीच नाही. तर हे असं. तर चला, आपल्या नवऱ्याने एवढं प्रेमानं आणलेलं असतंय तर म्हणलं खावं. हो का, जिलेबी आणली होती, डोसा आणला होता, आम्ही बसलो, जय होता समोर बसलेला, ते शूट करू लागला. तर असं सगळं आणलं व्यवस्थित आणि आम्ही संध्याकाळचं जेवण असं केलं. बघा मैत्रिणींनो, कसं वाटलं सांगा, छान वाटलं का. आणि इथं इथं एक खासियत आहे, रात्री कोणत्याही टायमाला इडली डोसा वडा हे मिळणार, 12 पर्यंत मिळणार म्हणजे. तर चला जेवण वगैरे झालं. आज काय स्वयंपाक केला नव्हता आणि बनवली होती मॅगी, जसं की तुम्हाला सांगितलंय तसं. तर आता जेवण झालंय, बाहेरून मी आणलेलं खाल्लंय. असं बी मी शतपावली तर करतच असते, पण बाहेरचं खाल्ल्यास अजून बी थोडं जास्त वेळ करायची. तर असं बाहेर फिरू लागले मी, म्हणलं आता फिरत फिरतच तुमच्यासोबत बी बोलावं. आणि खूप मस्त आहे बरं का असं बाहेर फिरायला, आपली मोकळी गच्ची आहे त्याच्यामुळं पूर्ण असं सगळं मोकळं असल्यामुळं फिरायला पण खूप छान आहे, मस्त वाटतंय. तर हे बघा, इकडं जरा अंधार येतं आहे आल्यास, इकडं म्हणजे मागलची साईड आहे ना, तर अंधार येतं. इथं आले की आपल्या इथं बल्ब लावलेला आहे, त्याच्यामुळे इथं उजेड येतं आहे. तर जोपर्यंत बोलायला तोपर्यंत एवढंच फिरते मी तुम्हाला. आणि ज्यावेळेस ठेवलं त्यावेळेस तिकडे लांबपर्यंत फिरत असते. आता अर्धा तास फिरावं लागणार, बाहेरचं खाल्लं आहे. अगोदर तर मी बाहेरच्याला म्हणजे नकोच म्हणलं होतं, मी ऐकत नाही. तर खा खा आणलं एवढं तर का वेस्ट करायचं का, खा मागं लागले, खाल्लं. आज नव्हती दीदी, जेवायला नव्हती, तिच्या ऑफिसमध्ये काहीतरी होतं, आम्हीच तिघं होतात आणि मीही बाहेर गेले आता 4 वाजता आल्यामुळं.
4 वाजता जेवली होती, मला नव्हती भूक, पण ते भजे वगैरे आणले होते तर एक भजा खाल्ला. थोडी जईच्या लई नाद लावला होता, जईनं एवढी मॅगी खाल्ली आणि म्हणलं बस आता. त्यानं मॅगी खाल्ली, बसली का. पण आपल्याला नाही ना जमत, आपल्याला भाकर भाजीची सवय असते या, त्याच्यामुळे भाकर भाजी खाल्ली तर व्यवस्थित वाटते जरा. असं मॅगी वगैरे हे बाहेरचं मला एवढं नाही आवडत मैत्रिणींनो. तुम्ही तर माझ्या ह्याच्यामध्ये बघतच असाल की मी पालेभाज्याला खूप प्राधान्य देते बरं का. आणि पालेभाज्या संध्याकाळच्या टायमात तर मी पालेभाज्या कंपल्सरी पालेभाज्याच असतात माझ्या. रोज तुम्ही म्हणत बी असाल, तुम्हाला वाटत बी असेल की ताई काय रोज पालेभाज्यात, पण नाही मैत्रिणींनो, पालेभाज्या ह्या खायच्या म्हणजे खायच्याच आणि प्राधान्य द्यायचं. थोडं कसं आहे, पालेभाज्यांना ना निसायला थोडासा वेळ लागते, पण काय फरक पडते असं बाहेरचं आणून खाण्यापेक्षा थोडंसं जर आपण थोडा टाईम आपल्यासाठीच द्यायलोत ना, स्वतःसाठी ते खायलोत म्हणजे आपण चांगलं खायलोत, स्वतःसाठीच टाईम द्यायलो तर थोडंसं निवडायचं व्यवस्थित. म्हणजे बघावं लागतं आहे थोडंसं. आता बारीक किडे आळ्या वगैरे असतात ना, तर काय करत जा तुम्ही, निसल्याच्यानंतर जेव्हा फ्रीजला ठेवतात आणि फ्रीजमधून ज्यावेळेस काढतात ना, तर गरम थोडंसं कोमट नॉर्मल पाणी करायचं, थोडंसं त्याच्यात मीठ टाकायचं आणि ती त्याच्यात एक 5 मिनटं ती कुठलीही भाजी असू द्या, शेपू, चुका, पालक, मेथी, कुठलीही भाजी त्याच्यात एक 10 मिनटं ठेवत जा आणि नंतरच बनवायला घेत जा. कारण आजकाल कसं झालं आहे, औषधं वगैरे टाकून पण म्हणजे चालू आहे ना, प्रक्रिया होती आहे, तर त्याच्यामुळे आपण होईल तेवढं जपायचं आपल्या स्वतःसाठी. तर आणि पालेभाज्या तर खायच्याच. आता निवडायला वेळ लागतं आहे किंवा त्याच्यात किडे वगैरे असतात म्हणून खाणं सोडून द्यायचं का नाही. फळभाज्याचं कसं आहे, पटकन चिरलं होती आहे, पालेभाज्याला पण टाईम द्या, निसा, निवडा, व्यवस्थित करा, खा. आणि पालेभाज्याशिवाय काही खरं नाही. तुम्ही फळभाज्या कितीही खा, त्याच्यात तितकं प्रोटीन आपल्याला मिळत नाही. खा ते बी नाही असं नाही आहे, पण तेवढं प्रोटीन मिळत नाही आहे. तर चला मैत्रिणींनो, व्हिडिओ जर आवडला, आपली मॅगीची रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर जरूर करा. खायला काय आणलं होतं ते बी आवडलं त्याच्यासाठी पण कमेंट करा. तर या व्हिडिओचा इथं एंड करते. आवडला तर लाईक करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.